सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर चालू आहे. टाळ्या वाजवणं भाग आहे, टाळ्या वाजवणं भाग आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवतात या सुंदर अशा गवळींसाठी. बहुरंगी आणि बहुढंगी असणारा हा सुंदर असा कार्यक्रम, विविध प्रकारची गीतं आम्ही तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपट गीत असतील, भक्ती संगीत असेल, लोकसंगीत असेल किंवा भावसंगीत असेल, या कार्यक्रमातील सुंदर अशा गीताकडे आपण परत एकदा वळतोय. गीताचे बोल आहेत, फिटे अंधाराचे जाळे. असं म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधार असतो, परंतु हा अंधार कायम टिकणार नसतो. ज्यावेळेस हा अंधार जातो त्यावेळेस उजेड म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. निसर्गाचं सुद्धा तसंच आहे. अंधारानंतर सुंदर अशी सकाळ त्या ठिकाणी निर्माण होते. सकाळचं आणि या पहाटेचं सुंदर असं वर्णन आपल्या या कवितेतून आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत प्राध्यापक श्री नागेशजी नरगडे सर. पहाटेचं सुंदर असं वर्णन आपण या गीताच्या माध्यमातून ऐकतोय. गीताचे बोल आहेत, फिटे अंधाराचे जाळे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, तरी खोल्यात एक प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, तरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. गीतकार सुधीर मोठे यांनी ही अजरामराची रचना करतवली आहे. सुंदर असं पहाटेचं वर्णन या ठिकाणी त्यांनी आपल्या या गीताच्या माध्यमातून केलेलं आहे. रान जागे झाले सारे हो, पाय वाटा जाग्या झाल्या. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्यजन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या हो, एक अनोखे लावण्या भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. आपल्या सर्वांचं बहुतेक माहिती असेल, सुधीर फडके यांनी गायलेलं, गजेमध्ये या ठिकाणी लिहिलेलं. दव पिऊन नवेली झाली गवताची पाती, दव पिऊन नवेली झाली गवताची पाती. गाणी जुळीचा नव्याने आली पाखरांच्या ओटीओ. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.
काळोख झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसळ अभिषेक सारे रोज जे तरी सारे रोज जे तरी नवा सुवास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे जीवनाचा हा अंधकार दूर होऊन एक सकारात्मकतेचा संदेश देणारं हे सुंदर असे गीत या ठिकाणी प्राध्यापक नागेश हेडे सर यांनी सुंदर अशा आवाजात सादर केलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवत सरांसाठी. मोकळे आकाश खरं पाहायचं